बघा सराव संच कोणता होता आपला? सराव संच 3.1 चा आपला कितवा क्वेश्चन आहे? तिसरा प्रश्न. काय आहे प्रश्न? रेख आर्यन आणि रेख आर्यन हे केंद्र O असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका खंड आहे. बरोबर? तर रेख OR, रेख काय? OR, रेख OR हा कोण MRN चा आणि कोण MON या दोन्ही कोणाचा दुभाजक आहे हे सिद्ध करा. कळलं? मग आता दुभाजकचा अर्थ काय माहिती तुम्हाला? दुभाजक म्हणजे काय आणि कोणाचा दुभाजक? कोणांचा दुभाजक सांगायचं. कशाला? हे कोण आहेत ना, मग हे कोणांचा दुभाजक म्हणजे दुभाजक म्हणजे कोण? दुभाजक म्हणजे काय? दुभाजकचा अर्थ आहे एखाद्या कोणाचे दोन समान भाग करणाऱ्या रेषाखंडाला किरणाला काय म्हणायचं? दुभाजक. मग आपल्याला सिद्ध काय करायचं आहे? ओआर हा काय करायचं आहे आपल्याला? दुभाजक आहे सिद्ध करायचं. कोणाचा? MON आणि MRN या दोन कोणाचं काय दाखवायचं आपल्याला? दुभाजक. आता दुभाजक आपण कधी म्हणू शकता सांगा? जर या रेषाखंडामुळे कोणामुळे? OR मुळे, जर OR मुळे कोण MON चे आणि कोण MRN चे दोन एकरूप कोणामध्ये विभाजन झालं असेल तरच काय असतो? OR काय असतो? दुभाजक. ओके नाही? मग आपल्याला OR हा दुभाजक सिद्ध करायचा आहे. मग OR हा दुभाजक आहे सिद्ध करायच्या अगोदर आपल्याला हे दोन कोण आणि हे दोन कोण काय दाखवावे लागते? एकरूप दाखवावे लागते. कोणते कोणते? कोण MOR किंवा MOR आणि कोण NOR. कळलं? हे दोन कोण एकरूप दाखवावे लागतील? हो. तसेच कोण? MRO नंतर कोण? NRO. करेक्ट? म्हणजे हे जर दोन कोण एकरूप दाखवले आणि हे दोन कोण एकरूप दाखवले आपण, याचा अर्थ काय होते माहिती आहे? OR मुळे या कोणाचे आणि या कोणाचे काय झाले? दोन समान भाग झाले असा अर्थ होतो. आणि एखाद्या रेषाखंडामुळे दोन समान भाग होत असेल तर तो काय असतो? दुभाजक असतो. करेक्ट आहे की? मग दुभाजक असण्यासाठी मला सांगा हे दोन कोण आणि दोन कोण एकरूप दाखवायचे नाही येतात. एवढं कळलं का सगळ्याला? आपण काय करायला लागेल मग? हे दोन कोण एकरूप दाखवायचं आणि हे दोन कोण एकरूप दाखवायचं असेल तर त्रिकोण कोणकोणते आहेत बघा? त्रिकोण OMR आणि त्रिकोण ONR. कळलं? या दोन कोणामध्ये हे कोण इथे आहे आणि कोण याच्यात आहे? ओके नाही? हे कोण एका त्रिकोणाचं, हे कोण एका त्रिकोणाचं, याच्यामध्ये हे कोण एका त्रिकोणाचं, हे कोण एका त्रिकोणाचं. म्हणजे हे दोन त्रिकोण कोणते? नाव काय त्याचं? त्रिकोण OMR आणि त्रिकोण ONR. जर आपण याला एकरूप दाखवले, काय दाखवले? एकरूप. जर हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले ते संगत कोण काय असतात? एकरूप असतात. हे संगत कोण एकरूप, हे बी संगत कोण काय असते? एकरूप. हे संगत कोण एकरूप तर रेषाखंड काय राहील? रेषाखंड OR काय राहील? दुभाजक असेल. समजलं की नाही? रेषाखंड दुभाजक. कोणता? OR दुभाजक असेल. मग आपल्याला आता काय करायचं सांगा? काय सांगलं तुम्हाला मी? काय कसं करायचं? कोणते त्रिकोण? त्रिकोण OMR आणि त्रिकोण ONR काय दाखवायचे? एकरूप. त्रिकोण उत्तर काय राहिलं आपलं आता? त्रिकोण कोणकोणते? त्रिकोण OMR व त्रिकोण ONR. आधी काय करूया? हे लिहून दिलेली माहिती. रेख आकृतीमध्ये, आकृतीमध्ये रेख आर्यन आणि रेख आर्यन हे बाह्यबिंदू कोणता? बाह्यबिंदू R, बाह्यबिंदू R मधून काढलेले काय आहेत? R मधून काढलेले स्पर्शिका खंड आहे. स्पर्शिका खंड आहे. मग आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे स्पर्शिका खंड आहे. मग आता काय करायचं? त्रिकोण कोणते कोणते घ्यायचं? त्रिकोण OMR. आता स्पर्शिका खंड याचा अर्थ असतं OM लंब काय आहे? OR आहे की नाही? मग इथे लिहून टाकू आधी. OM लंब OM लंब MR. तसेच OM लंब काय आहे? ON लंब MR. कंसात काय लिहायचं? कोणता प्रमेय? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या कळलं का सगळ्याला? ओके नाही? मग हे लंब आहे. मग लंब असेल तर इथे काय राहील? तर काटकोन असेल. कळलं?
म्हणून कोणते कोण मग म्हणून कोण ओ एम आर बरोबर कोण ओ एन आर बरोबर किती अंश मग 90 अंश. लंबाई म्हणजे काय 90 अंश. आता त्रिकोणामध्ये घ्या कळलं आता कोणतं त्रिकोण त्रिकोण ओ एम आर त्रिकोण ओ एन आर त्रिकोण ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर मध्ये आपल्याला हे काय दाखवायचं आहे आता एकरूप दाखवायचं. काय एकरूप दाखवायचं आपण शिकले बरोबर काय एकरूप दाखवायचं हे कोण आणि एकरूप दाखवायचं हे त्रिकोण काय दाखवायचं आपल्याला एकरूप. ओ एम आर आणि त्रिकोण ओ एन आर मध्ये हा कोण काटकोन आहे हा कोण काटकोन आहे बरोबर काय लिहिणार मग कोण कोण ओ एम आर एकरूप कोण ओ एन आर एकरूप कोण ओ एन आर कौन सा द्यायचं प्रत्येकी किती अंश 90 अंश प्रत्येकी 90 अंश बरोबर प्रत्येकी किती अंश 90 अंश. आता पुढे बघा हे कोण एकरूप आहे हे बाजू एकरूप आहे की नाही रेख एम आर आणि रेख एन आर हे काय आहे स्पर्शिका खंड. स्पर्शिका खंड काय असतात एकरूप असतात. स्पर्शिका खंडाचा प्रमेय काय होता वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड काय असतात एकरूप असतात. म्हणजे याचा अर्थ रेख आर्यम आणि रेख आर्यम काय असतील एकरूप किंवा एम आर आणि एन आर लिहू शकतो की नाही तर रेख एम आर एम आर एकरूप रेख एन आर कंसात लिहायचं स्पर्शिका खंडाचे प्रमेय काय लिहायचं स्पर्शिका खंडाचे प्रमेय स्पर्शिका खंडाचे प्रमेय इथे लिहिले ओके नाही. मग आता हे कोण एकरूप झाला हे बाजू एकरूप झाली दोन. आता तुम्हाला सांगा ओएम एकरूप ओएम बी राहील की नाही ओएम एकरूप काय राहील ओएम काय एकरूप एकाच वर्तुळाची त्रिज्या काय तर एकाच वर्तुळाची त्रिज्या रेख ओएम एकरूप रेख ओएन कंसात द्यायचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या काय एकरूप आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात एकाच वर्तुळाच्या त्रिज्या बरोबर ओके नाही. तुम्ही सांगा दोन बाजू एकरूप आहेत हे आणि हे आणि त्या दोन बाजू तयार झाला कोण काय एकरूप आहे. दोन बाजू एकरूप आहेत आणि त्या दोन बाजू तयार झाला कोण काय एकरूप आहे बरोबर. कोणती कसोटी बाबा वापरतात ते कसं सांगावं बघा एम आर एकरूप एन आर कसं काय स्पर्शिका खंड ओ एम एकरूप ओ एन कशामुळे एकाच वर्तुळाच्या आणि ओ आर एकरूप ओ आर सामायिक ओके नाही ते बी जमते. आपण कोणती कसोटी वापरू शकता तीन कसोट्या जमते किती कोणकोणत्या बघा. आता आपण काय बोलले बाजू कोण बाजू बा को बा कसोटी आपण घेतली आता. मग दुसरी आता सांगलो तिन्ही बाजू एकरूप दाखवू शकता आपण बाबा बा कसोटी. आणि तिसरी आहे कर्णभुजा कसोटी. काटकोन त्रिकोण आहे ते काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण एकरूप आहे सामायिक कर्ण आहे आणि कोणती एक बाजू संगत एकरूप असेल तर कोणत्या त्रिकोण असेल ना कर्णभुजा कसोटी त्रिकोण काय असतात समोर. आपण लिहिले काय आता कोणती कसोटी लिहिले बघा काय घेतले बाजू कोण बाजू बरोबर बाजू कोण बाजू. त्रिकोण कोणते मग त्रिकोण ओ एम आर त्रिकोण ओ एम आर एकरूप त्रिकोण ओ एन आर ओ एन आर कोणता द्यायचा कोणती कसोटी बाकोबा कसोटी बाकोबा कसोटीनुसार कळलं का कोणत्या कसोट्या सर बाकोबा कसोटी काय झाले मग त्रिकोण एकरूप झाले तर संगत कोण काय असतात एकरूप असतात. संगत कोण काय असतात एकरूप. कोणकोणते संगत कोण याची या कोणाची संगती या संगत लागते त्रिकोण ओ एम आर च्या त्रिकोण एम ओ आर ची संगती त्रिकोण ओ एन आर च्या त्रिकोण कोण एन ओ आर सोबत कोणकोणते कोण एम ओ आर एकरूप कोण एन ओ आर तसेच कोण आता या कोणाची संगती असं की नाही कोण एम आर ओ कोण कोणता एम आर ओ एकरूप कोण एम आर ओ कोणसा द्यायचं एकरूप त्रिकोणाची संगत काय द्यायचं एकरूप त्रिकोणाचे संगत
कोन. समजलं का सगळं? ओके नाही? मग तुम्हीच सांगा आता, हे दोन कोण एकरूप दाखवले, आपण हे दोन एकरूप दाखवले, याचा अर्थ हे ओ आर काय आहे? दुभाजक. म्हणजे या एम ओ एन चे कोण एम ओ एन चे ओ आर मुळे दोन भाग झाले, आपण असं दाखवले इथं. तसेच कोण एम आर एन चे पण काय झाले? दोन समान भाग झाले, समान कोणात विभाजित झाले. बरोबर आहे? म्हणून रेख ओ आर ही कोण एम ओ एन व कोण एम आर एन चा काय? या एम आर या दोन्ही कोणाचा काय? या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे. दुभाजक आहे. समजलं का सगळं? पुन्हा एकदा, रेख आर एम आणि रेख आर एम हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका खंड आहे. तर रेख ओ आर हा कोण एम आर यांचा आणि कोण एम ओ यांचा या दोन्ही कोणाचा काय? दुभाजक आहे आपण सिद्ध करायचं. बरोबर? आधी लक्षात कशाने ठेवायचं आपण? आकृतीनुसार. भूमिती कशाला लक्षात ठेवायची? आकृतीमध्ये पहा, आपल्याला काय करायचं आहे? ओ आर काय दाखवायचं आहे? दुभाजक. कोणाचा? एम ओ यांचा आणि एम आर यांचा. हे कोण दुभाजक दाखवायचा असेल, हे दोन कोण आणि हे दोन कोण काय दाखवलं? तर एक. हे दोन कोण आणि हे दोन कोण एकरूप दाखवण्यासाठी आपण काय केले? त्रिकोण घेतले. कोणते त्रिकोण? त्रिकोण ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर. काय घेतले? त्रिकोण. त्याचं काय दाखवलं आपण? त्याला एकूण दाखवायसाठी कसोटी वापरायचे. कळलं? कसोटी किती आहेत? 4. कोणती? बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी आणि कर्णमुंडा. कळलं? आपण काय केले सांगा? कोण ओ एम आर आणि कोण एन ओ एन आर काय आहे? एकरूप आहे. कशामुळे एकरूप? 90 कशामुळे? लंब आहे. इथे लंब दाखवला पण. लंब म्हणजे किती आहे? 90. एक कोण झाला. मग दुसरं रेख एम आर आणि रेख एन आर हे काय आहे? बाह्य बिंदूतून काढलेले काय आहे? स्पर्शिका खंड दिले बघा. बाह्य बिंदू आर मधून काढलेले काय आहे? स्पर्शिका खंड आणि आहेत. मग आपला स्पर्शिका खंडाचा नियम काय होता? वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड काय असतात? एकरूप असतात. एम आर एकरूप काढले ना एन आर. मग दुसरं काय आहे? ओ एम एकरूप ओ एन. कशामुळं? एकाच वर्तुळाचे काय असतात? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग हे बाजू एकरूप आहे, हे कोण एकरूप आहे, हे बाजू एकरूप आहे. म्हणजे ओ एम हे कोण आणि एम आर. मग याचा अर्थ बाजू कोण बाजू. म्हणून त्रिकोण कोण्या कसोटीसाठी एकरूप असतो? कशासाठी एकरूप दाखवले? हे संगत कोण एकरूप घ्यासाठी. मग हे संगत कोण काय असते? एकरूप. कोणते? एम ओ आर एन ओ आर. तसेच कोणता? एम आर ओ एन आर ओ. हे दोन कोण एकरूप. मग हे त्रिकोण काय? हे दोन कोण एकरूप झाले, हे दोन कोण एकरूप झाले. याचा अर्थ ओ आर काय? दुभाजक आहे. समजलं? टेन्शन घ्यायचं. त्रिज्या बघा, प्रश्न किती आहे आता? प्रश्न 14. त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकातील अंतर किती हे सहकार लिहा. आता तुम्ही सांगा, 4.5 त्रिज्या आहे आणि हे बी किती आहे? ओबी. बरोबर? हे दोन स्पर्शिका काय आहेत? परस्परांना समांतर आहेत. कळलं? मग कुठे स्पर्श झाला? बिंदू एसी स्पर्शिका बिंदू बी मध्ये स्पर्श झाली आणि पी आर स्पर्शिका बिंदू आर मध्ये स्पर्श झाली. बरोबर? मग इथे क्यू मध्ये. मग हे लंब राहिले नाही असं? ओके नाही? कळलं? मग हे लंब असेल तर बी क्यू किती म्हणले? आता काय विचारले? म्हणजे या स्पर्शिकेमधलं अंतर काढायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? बी क्यू काढायचं. तर तुम्ही सांगा, ओ बी किती? 4.5. ओ क्यू किती? 4.5. बरोबर? मग इथे काय लिहिणार आपण? रेख अधिक रेषा. काय? रेषा ए बी व रेषा पी आर या स्पर्शिका परस्परांना काय आहेत? परस्परांना समांतर आहे. हा एसी ए बी नाही, काय? एसी या परस्परांना काय? समांतर आहे.
काय आहे तर आता लक्ष द्या. ओबी आणि काय ओबी व रेख ओबी व रेख ओक्यू या काय तर या त्रिज्या आहे, या त्रिज्या आहे. मग त्रिज्या आहे. मग ओबी किती? ओबी बरोबर ओक्यू बरोबर किती राहील मग 4.5 बरोबर. मग तसेच बीक्यू किती राहील मग बीक्यू बरोबर ओबी प्लस ओक्यू. बीक्यू बरोबर काय आहे मग 4.5 प्लस 4.5. मग बीक्यू बरोबर किती दिली 9 किती झालं 9. म्हणून त्या स्पर्शिकेमधील अंतर काय आहे? म्हणून स्पर्शिका AC व स्पर्शिका PR यामधील अंतर किती आहे? यामधील अंतर 9 सेमी आहे. 9 सेमी आहे बरोबर. कारण काय बघा आता, कारण काय नियम काय? समांतर स्पर्शिकेमध्ये अंतर त्याच्या व्यास एवढे आहे. कोणाच्या वर्तुळाचं कळलं ओके नाही. मग 9 सेमी त्रिज्या किती आहे 4.5 सेमी. मग व्यास किती आहे? त्रिज्याची दुप्पट राहील की नाही ओके नाही. मग काय लिहायचं? कारण दोन समांतर स्पर्शिकेमधील अंतर, दोन समांतर स्पर्शिकेमधील अंतर त्या वर्तुळाच्या व्यासा एवढे असते. काय असते? व्यासा एवढे असते. असं ते कळलं कसं त्याला एवढं शिकतं.